रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचे निर्माण आणि शिक्षण घालायचे आणि आमच्या पिढीच्याच मुलीचं लग्न असलं मी गेलो. त्यांची माझी भेट झाली. नंतर त्यांच्याही माझी शासकीय विश्रामगृहात चर्चा झाली. हे झापलं बिपलं जे आहे काही झापलं नाही. अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये आमची चर्चा झाली. कोणी फुटली राजीनामे? नाही, आता त्यांना आम्ही कोण करणार आहोत. म्हणजे मी, बंटी पाटील, विनय कोरे आणि सर्व नेते मंडळीने आम्ही जो एक आमच्या मनातलं जे नाव आहे ते सर्व नेते मंडळी पुढं ठेवून अजून त्याला अंतिम स्वरूप घ्यायचं आहे. ते नाव त्यांना सांगण्याची जबाबदारी विश्वास पाटलाची टाकलेली आहे आणि ते नाव सर्वमान्य होईल असा आम्हाला विश्वास आहे. चौघपटे इथंच बसणार का मुंबईतच? नाही काही चर्चा कधी करणार चौघ? तर आता चर्चेत चौघ आम्ही त्यावेळी चेअरमन निवडून देऊ शकतो. ते नेते मंडळींना आम्ही नाव सांगणार ना, तो कोण करावं एक आम्ही त्यांना सुचवलेलं आहे. ही व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर आहे, आम्ही सगळ्या नेते मंडळींच्या कानावर घालणार आहे. तुम्ही दोघं ठरणार पण बाकीच्या दोघांना सांगणार तो? नाही, दोघांची चर्चा झाली आहे चौघांची आहे. आता राहिलेल्या नेते मंडळींच्या कानावर आलेलं आहे. पालकमंत्री वगैरे सगळे पालकमंत्री त्यांचे KP पाटील या दोघांनाच माझ्याकडून कानावर आलेलं आहे. हे सगळं कधी साधारण या 2-4 दिवसांमध्ये नाही बघा, ते काय म्हणतात की मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जाऊन बसलो आणि बोललो. हो आता त्यांनी सांगितल्याशिवाय मी राहिला पाहिजे असं म्हणतात. हो आता मला काय मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा फोन आले. आता त्यांच्या मनात जी भीती होती ती भीती आता दूर झालेली आहे. ती त्याने तिथं जाऊन सांगावं आणि पुढचा जो कार्यक्रम आहे तो पूर्ण करावा असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. अरुण वगैरे आता सीएम डेप्युटी सीएमला आता भेटून त्यांनी सांगायचं जे सांगितलेलं आहे ते आता ते होणार नाही ना. म्हणजे अमुक एक होणार असं त्यांनी जे सांगितलं असेल, आम्हाला काय माहिती नाही काय सांगितलं. हे आताही नाव असताना महायुतीतलं असणार आहे काय महाविकास आघाडीचं? महाविकास विकास नाही, ही लढाई आमची जी निवडून झाली होती. महाविकास आणि महायुती असं आहे. एक सत्तारूढ गटाच्या विरुद्ध आम्ही एक शाहू महाराजांच्या नावाने आघाडी केली होती आणि निवडून लढली होती. आता वास्तविक त्यांनी जर महाविकास आघाडीमार्फत लढवली असती तर पिनपटे साहेब आपल्याकडे आले असते. मग माजी आमदार जे उद्धव ठाकरे गटाचे सतीश पाटील आले असते. अनेक उमेदवार आहेत ते काँग्रेस पक्षाचे वगैरे तिकडे जाऊन राहिले असते. म्हणजे ते काय असे काय महायुती तर त्यावेळी नव्हती जन्माला आलेली, त्यामुळे तो प्रश्न नाही. तुम्ही उद्या भेटणार सीएम डेप्युटी सीएमला का नाही भेटणार? उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कानावर घालणार नाही. कानावर घाला म्हणजे त्यांनी मला विचारलं तर विचार करतोय. मग आता नाही विचारलं मी काय करणार. आता हे स्वतः जाऊन यायले हा प्रश्न कुणी निर्माण केला आहे. म्हणजे आता तुम्ही अरुण डोंगरेंना सांगितले तुमची इच्छा आहे महायुतीचा बाबा त्याप्रमाणे आम्ही नाव देतो, तुम्ही सीएम डेप्युटी सीएमला सांगा माझं समाधान झाले हां, आणि मी म्हणजे काय राजीनामा हरकत नाही. मी राजीनामा देतो. पुन्हा त्यांच्याकडेच. आणि त्याच्या मुलाला मग त्यांची हे होती इच्छा आहे की कौरव जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रीय तिकीट द्यावं. ते मी मान्य केलेलं आहे. प्रदेशाध्यक्षांना सांगून तिकीट देण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. तर ते थांबायला पाहिजे ना राष्ट्रवादी. आता त्यांनी मागणी केली काल, आम्ही तयार दाखवली.
आपला कोण आहे नव्हते काँग्रेस मग असेल एका शक्यता आहे. आता महायुतीचा उमेदवार म्हणून आता कौलाला आम्ही करणार आता तिथं आंबेडकर साहेब एखादा दावा करण्याची त्याला डोंगरेंनी सांगणार CMDC हा भाग वेगळा पण मुळात त्या सगळ्या आता त्यात मला जे प्रदेशाध्यक्ष आणि आंबेडकरांना मतदार असल्यामुळे आंबेडकरांना सांगून तिकीट देण्याचा आम्ही शब्द दिलेला आहे असल्या ठिकाणी आंबेडकरांना आले हे व्हायला काय म्हणलं हे ठीक आहे म्हणजे डोंगरे राजीनामाचे हे काय पण CMDCचा कसा आहे संशोधन कसा संबंध काय तर ते तुम्ही त्याला विचारला. तुम्ही आता जो एक नाव दिले तो कुठल्या मतदारसंघ दक्षिण उत्तर सर्व मान्य होईल असं. मतदारसंघ कुठला आहे करवीर दक्षिण सर्व मान्य होईल असं. तालुक्यातला कुठला असता काय सर्व मान्य होईल असं. तालुक्यातला विचारा मुंबई विचारा मग कलर विचारा तुझं नाव तुम्ही नाव काय काय तुमचं नाव सर्वमान्य मी कसं म्हणू शकतोय मी काय साहेब महापालिकेचं काय बरं, आता महापालिका जिल्हा परिषद मी सांगितलं की युतीवर माहिती करून हा युतीच कारण साहेब कसं आहे, 4 प्रभाग होण्याची शक्यता आहे होय. मग त्यात कसं की आता तिथं तुमची नाराजी होऊ शकते जर स्वतंत्र लढलं तर हे बघा एकत्रितपणा लढावं लागेल महानगरपालिका कारण 4 वार्डांचा एक प्रभाग आहे शक्तिशाली माणसं लागतील एखादा जरी वीक असला तरी त्या तिन्ही शिटा या धोक्यात येते धरून 4 त्यांना सर्वे करावा लागेल चांगली माणसं काढावी लागतील लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेटारेटी करून चालणार नाही आणि समजा काही ठिकाणी जमलंच नाही महानगरपालिका 4 वार्डांचा एक प्रभाग आहे शक्तिशाली माणसं लागतील एखादा जरी वीक असला तरी त्या तिन्ही शिटा या धोक्यात येते धरून 4 त्यांना सर्वे करावा लागेल चांगली माणसं काढावी लागतील लोकांना आवडणारी माणसं काढावी लागतील आता माझ्या जवळच आहे म्हणून असं रेटारेटी करून चालणार नाही आणि समजा काही ठिकाणी जमलंच नाही तर आम्ही मैत्री पण लढत करू मुख्यमंत्री महोदयांनी परवा सांगितलेलं आहे आणि तिन्ही पक्षावर आम्ही म्हणजे एकमेकावर टीका करायची नाही आणि निवडणुकीनंतर एकत्र यायचं महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा शहरात तुमची लढत दोस्ताबरोबर मैत्रीपूर्ण असणार का त्याच्यात? नाही ते काय सरळ डायरेक्ट कारण 10 वर्ष तुम्ही एकत्र होता 15 वर्ष एकत्र होता 15 वर्ष मी आणि विनय कोरे अशी 20 वर्ष आम्ही सत्तेत आहोत आता डायरेक्ट फाईट वैचारिक लढाई ना त्यांचं तर म्हणजे या निवडणुकीत कसलंही कॉम्प्रोमाइज नाही काय करायचं? हातचं न लागता माझ्या स्वभावाप्रमाणे आपल्या सोबत हा बाबड्या स्वभाव गोकुळमध्ये असंच तर तो निवडणुका झाल्यानंतर आता मी माझ्या वाड्यात मला अनेक व्यक्त केलं किंवा त्या चांगल्या संस्था आहेत आपल्या राज्यातल्या सगळ्यांनी एकत्रित करूया आपण आधी प्रश्न झाला की नाही माहीत नाही आहे कारण मी उशिरा सांगितलं तर ते नवीन मुश्रीफ साहेबांनी कारखाना चांगला चालवलेला आहे बऱ्याच गोष्टीचा अनुभव आहे युवा आहेत त्यांना अजूनही जिल्हा पातळीवरचं चांगलं पद नाही आहे मोठ्या झाडाच्या सावलीत बारकं त्यांना झाड अद्याप प्रतीक्षा करावी लागेल तर थोडंसं ते सर्वमान्य नाव नाही ते अद्याप प्रतीक्षा करावी लागेल त्यांना सर्वमान्याचा प्रश्नच नाही रेसमध्ये घोडा सोडला तर रेसमध्ये येईल ना रेसमध्ये घोडा सोडलेला आहे आपण नाही तुम्ही सोडायला पाहिजे असं विषय कार्यकर्त्यांची मागणी आहे रेसमध्ये घोडा असं सोडला आम्ही ऐकले कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आता सगळ्या कार्यकर्त्यांनी मला एक गिन्नी दोघांनी जास्त करते म्हणून नेता केला की नाही हा मग एकदा नेता केला आहे मी गिन्नी दोघांनी त्याच्यावर जास्त मला करते तर माझं ऐकायचं नाही बाकी राज्यावर काय करते आता राज्यात आज जायला तर तिकडं 3 दिवस राज्याचं ते आहेतच सगळी घेऊन ठाऊकी माझ्या कार्यालयासमोर
काँग्रेसमध्ये काही नगरसेवक नाराज आहेत, पक्षांतर करणं म्हणतात. आपल्याला कोण आले काय त्यात? कारण आता आपण विरोध आहे. शारद देशमुख म्हणा किंवा आणखीन कोण तिकडे नाराज आहेत ते. सगळ्या गोष्टी आता बोलायच्या त्यावेळेला बोलू. म्हणजे ऑक्टोबर महिन्यात जास्त दिवाळी होती. त्याने निवडणूक आयोगाला त्यांनी स्वातंत्र्य दिले, तुम्हाला काही ह्याच्यात अडचण आलं तर या म्हणा आयोगाला. तेव्हा आता सप्टेंबरला जर पावसाळा असेल तर आपल्या दिवाळीच होईल ना. घटक पक्ष परंतु अरुण डोंगरेंच्याबरोबर जी आमची काल चर्चा झाली ही सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये अतिशय आश्चर्य करत आणि त्यांनी मान्य केलं. आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे. घटक पक्षाचा घटक असलेले राजकीय क्षीरसागर आमदार यांनी पहिला महापौर शिवसेनेचाच असेल. ते आता जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तिन्ही पक्ष सांगण्याला माहिती जाऊ. ज्या सदस्य येतील तोच क्लेम करेल ना. मग ते म्हणतील आम्ही म्हणतोय ना म्हणा. ते आता ज्यावेळी आफ्टर इलेक्शन ज्या सदस्य त्या ठरणार ते आज कशा बोलत आपलं मागचं कसं होतं, एक वर्ष काँग्रेस असायचं, दुसऱ्या वर्ष राष्ट्रवादी असायचं. असं 20 वर्ष होतं. आमचे जो 7-8-10 महापौर झाले, 7-8-10 कॅटेगरी निर्माण झाले, उपमहापौर झाले. मग साहेब एकाला सुद्धा ना व्यवस्थित कामकाज म्हणजे ते कळेपर्यंत त्यांचा कार्यकाळ संपतो असंही होतं बऱ्याचदा. ते 6-6 महिने किंवा हे जे तुम्ही त्याही म्हणतात ते खरं आहे. परंतु लोकांना आपल्याला पद मिळावं ही इच्छा असते. तसं काय पाहिजे माहिती काय, आयुक्त या जे आहेत त्याने जर व्यवस्थित काम केलं व्यवस्थित तर पदं अधिकारी गेली काय फार सफल म्हणजे प्रतिनिधीने ठराव करावा लागतो वगैरे आहे. परंतु त्याने जर वेळ आता 2.5-3 वर्ष कोण आहे तेच होते की यापूर्वी कुठल्या आणि काय असं याच्यात सदस्यांना आम्ही जोडत होतो. पैसे खात्यात पैसे घेऊन बदल्या घेतात. आता काय करायचं ते थांबले. तो आता तुमचा थांबले का ते नाही थांबले ते सांगा. माझं म्हणजे असं नाही योग्य गोष्टी आणल्या पाहिजेत. पण नगरसेवक असताना महापालिकेत अनेक माणसाला एक स्थान हे होतं. आता ते राहिलं. कामं व्हायला ते पण असतं. नगरसेवक असल्याचे होत होत नाही. नाही. महापालिकेत अहो एक असे मी महानगरपालिकेत नगरसेवक बघितले की वार्डातल्या सगळ्यांना लाईट बिल घेऊन भरतात. त्या नगरपालिका विकलफाळा भरतात. साहेब आपले अजित राऊत तुमचे नगरसेवक भागातून तो वाजला ना तर त्यांचा मृत्यू दाखला आणून ती दिवसादिवशी हा. जगता यायची. एवढं राजकीय तुमचं काम काम कसं आहे घरपोच. अटॅचमेंट त्यांच्याकडे. हं? मंगळवार लोक काय त्यांच्या भागात काय तक्रार केली की त्यांचे कामगार सगळे पटवून गटारी साफ करून दे. किती बिल्डिंग असल्यामुळे लोढा आहे. तुमचं काय एक लोढा आहे. अहो, ते एक लोढा आहे. उद्या समजा अडाणी आणि अंबानीचा पण मुलगा आला आमदार किंवा खासदार ती संपूर्ण शहरच करून देतील. होय हा ते आहे. संजय राऊतांनी नरते पुस्तक लिहिलं त्यामध्ये आपला उल्लेखासाठी एक पान आहे. तुम्हाला काय वाटलं मनोमनी काय वाटलं म्हणजे खरंच त्यांनी इतकं जे लिहिलं ते अगदी